नमस्कार, मी भाग्यश्री चकवे. नमस्कार, मी रोशन राजाराम चकवे आणि आम्ही इंडियामधून मुंबईमधूनच आहोत आणि आज आम्ही तुम्हाला आमच्याबद्दल काही माहिती देणार आहोत. तर सध्या आम्ही इथे अमेरिकेमध्ये राहतो आणि गेले 7 वर्ष झाले आपल्याला आम्ही अमेरिकेमध्ये राहतोय आणि आम्हाला 2 मुलं आहेत. एक 8 वर्षाची मुलगी आहे आणि 4 वर्षाचा मुलगा आहे. परी आणि रायन. तुम्ही आमचे व्हिडिओ जर बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही. तर हा व्हिडिओ जो आहे तो आमच्या माहिती रिलेटेड होता, माहिती रिलेटेड आहे. आम्ही बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो हा व्हिडिओ टाकायला. बरेच आमचे सबस्क्रायबर आता वाढले आहेत आणि आम्ही कुठे ना कुठे विचार करत होतो की आमची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. आम्ही कुठून आहोत, आमचं शिक्षण कुठे झालं आणि आम्ही अमेरिकेत तिकडे कसं आलो. तर हा व्हिडिओ बेसिकली त्याच्या रिलेटेड असणार आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. माझं बालपण हे मुंबईच्या आउटस्कटला एक शहर आहे, कल्याण म्हणून. तर कल्याणमधून माझं बालपण आणि शाळेत शिक्षण वगैरे झालं आणि मी कॉलेजला बिर्ला कॉलेज ह्या कॉलेजला होतो. तिथून मी माझं IT मध्ये ग्रॅज्युएशन केलं. मी BSc IT केलं आणि इनिशियल काही वर्ष थोडे स्ट्रगल भरलेले होते बिकॉज आम्ही हे लोअर मिडल क्लासमधले होतो आणि सुरुवातीला खूप स्ट्रगल झालं. पण एकदा जॉब लागलं, म्हणजे जेव्हा शिक्षण पूर्ण झालं आणि जॉब लागलं तेव्हा थोडं लाईफ जरा स्टेबल व्हायला लागली. आणि मी कधीही विचार केला नव्हता की मला अमेरिकेला यायला मिळणार वगैरे, कारण आम्हाला नॉलेजच नव्हतं त्या गोष्टींचं की इथे येण्यासाठी प्रोसेस काय असते, कसं यायचं असतं, कुठलं शिक्षण करायला पाहिजे. तर काही माहिती नव्हतं. 12वी नंतर एका मित्राने सजेस्ट केलं की IT मध्ये ग्रॅज्युएशन कर, चांगलं असेल पुढे जर इंजिनिअरिंगसाठी तू नाही जाऊ शकला. फिनान्शियल प्रॉब्लेम्स होते थोडे, तर ते समजलं आणि मग मी इंजिनिअरिंगला न जाता मी IT मध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर मग टाटा ह्या कंपनीमध्ये मी माझी करिअर सुरू केली आणि TCS मध्ये जॉब मिळाल्यानंतर आय थिंक 2-2.5 वर्षानंतर मी दुसरी कंपनी स्विच केली. ज्या कंपनीमध्ये मी गेलो तिथेही मला माहिती नव्हतं. इनफॅक्ट माझ्याकडे पासपोर्टही नव्हता त्यावेळी जेव्हा मी कंपनी जॉईन केली. कंपनीने ही मॅन्डेटरी अट ठेवली होती की तुम्ही जर जॉईन करत असाल तर तुम्हाला पासपोर्ट असणं गरजेचं आहे. मग मी पासपोर्ट अप्लाय केला. म्हणजे मी 2011 साली काहीतरी माझा पासपोर्ट अप्लाय केला आणि मग जेव्हा पासपोर्ट आला तेव्हा मॅनेजरच्या थ्रू मला माहिती पडलं की असंही एक प्रोसेस असतं की कंपनी तुमचा विजा फाईल करते. म्हणजे बेसिकली ज्या कंपनीमध्ये मी लागलो होतो तिकडे US चे प्रोजेक्ट्स होते, तर तिकडून मला माहिती पडलं की कंपनी तुमचा विजा फाईल करेल वगैरे म्हणून. आणि मीही मॅनेजरला होकार दिला. मी बोललो की जर मला ही चान्स मिळत असेल तर का ना. आणि लकीली माझं H1 फाईल झालं. H1 लॉटरीमधून माझी लॉटरी पिक झाली आणि 2015 साली मी अमेरिकेला आलो. काही वर्ष त्या कंपनीसोबत होतो मी. 3 वर्ष आय थिंक त्या कंपनीसोबत होतो आणि त्यानंतर लिटिल रॉकमध्ये आम्ही आलो होतो पहिले. तर आर्कन्सामध्ये लिटिल रॉक, आर्कन्साचं जो कॅपिटल आहे लिटिल रॉक, आम्ही तिथे आलो होतो अगोदर. आणि मग 2015 साली नंतर आय थिंक 3 वर्ष मी त्या कंपनीमध्ये होतो आणि नंतर मग मी कंपनी स्विच केली आणि मी वॉलमार्ट जॉईन केली. तर आर्कन्सामध्येच बेंटनविल म्हणून एक शहर आहे जिथे वॉलमार्ट सुरू झालं होतं, जिकडे वॉलमार्टचं हेडक्वार्टर्स आहे. तिथे मी ॲज अन IT इंजिनियर लागलो 2017 मध्ये. आणि तेव्हापासून मी आता आज मला 5+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स झाला आहे. 5 वर्ष पूर्ण झालेत वॉलमार्टमध्ये. आणि हे माझ्याबद्दल होतं. आम्ही जरूर म्हणजे आमच्या चॅनलच्या थ्रू तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचूया की इथे जर तुम्हाला यायचं असेल तर मग काय प्रोसेस असतात, कंपनीच्या थ्रू म्हणा किंवा मास्टर्स कसं तुम्ही अप्लाय करू शकता, कसं येऊ शकता. माझं शिक्षण जर बघाल ना तर माझं प्रत्येक शिक्षण जे आहे ना म्हणजे बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. पहिले मी राहायची ठाण्यामध्ये, तर 1ली ते 5वी पर्यंत माझं ठाण्यामध्ये शिक्षण झालं होतं एका शाळेमध्ये. 5वी ते 10वी पर्यंत जे शिक्षण आहे तर बदलापूरमध्ये पिंपळोली नावाचं एक गाव आहे, तिथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. तर तिकडे माझं शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर 11वी साठी बदलापूरमध्ये, बदलापूर ह्या सिटीमध्ये एक आदर्श विद्यामंदिर म्हणून कॉलेज आहे. तर 11वी माझं तिकडे झालं आणि त्याच्यानंतर 12वी साठी पुन्हा मग ग्रॅज्युएशन पण करत होती. तर ग्रॅज्युएशन करता करता मी माझं इंटिरियरचं सर्टिफिकेशन पण करून घेतलं होतं आणि त्याच्यासोबतच मी पार्ट टाइम जॉब पण करत होती. आणि जसं माझं ग्रॅज्युएशन झालं तर फुल टाइम मी इंटिरियरच्या फील्डमध्ये मी फुल टाइम जॉब करायला लागली
आणि लग्नाच्या 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर आमचा इथे युएसचा विजा झाला रोशनचा. तर त्याच्यानंतर आम्ही अमेरिकेमध्ये आलो. आय थिंक मी 2015 मध्ये पहिले आलो इथे. मी गोष्टी बघितल्या, सर्व सेटल करून घेतलं आणि मग आय थिंक 2015 ऑक्टोबरला परत इंडियाला गेलो भाग्यश्री आणि परीला इकडे आणायला. परी तेव्हा 1 वर्षाची होती. परीचा पहिला वाढदिवस आम्ही तिकडे सेलिब्रेट केला आणि परी आणि भाग्यश्रीला मी 2016 जानेवारीमध्ये इथे आलो. इथे जेव्हा आपण युएस मध्ये येतो तर रोशनला जसं वर्क विजा H1 विजा झाला होता, तर त्याच्या विजावर आम्हाला म्हणजे वाईफला आणि मुलांना इथे विजा मिळतो आणि त्याचं H4 असं म्हणतात आणि तो डिपेंडंट लोकांना दिला जातो. आणि इकडे त्या विजाचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात की जेव्हा H4 वर असतात तेव्हा तुम्ही इथे वर्क नाही करू शकत. तुम्हाला म्हणजे लिगल नाहीये इथे कुठचीच इन्कम तुम्ही घेऊ शकत नाही. तर गेले 6 वर्ष इथे मी काहीच केलं नाही, घरामध्ये होतो. बरंच काही केलं ऍक्च्युअली. भाग्यश्री बऱ्याच गोष्टी शिकली आणि तिच्याशिवाय माझं राहणं इकडे खूप कठीण झालं असतं. म्हणजे बेसिकली घरचे जेवढे कामं मुलांना आम्ही जसं इकडे आलो ना तसं मी भाग्यश्रीला ड्रायव्हिंग पण शिकवली. मी पण कधी इंडियामध्ये ड्रायव्हिंग नाही केली होती. दोघांनी आम्ही ड्रायव्हिंग केली नव्हती कधी. आणि मी इथेच येऊन ड्रायव्हिंग शिकलो आणि भाग्यश्रीलाही इथे शिकवलं. आणि भाग्यश्रीने मला खूप हातभार लावला इकडे. म्हणजे मुलांच्या शाळेपासून बाहेर जर त्यांना न्यायचं असेल किंवा घरचे काही कामं असतील. कुकिंगमध्ये भाग्यश्री एवढी छान झाली. म्हणजे खूप इंडियामध्ये एवढे कुकिंगचे रेसिपीज तिला यायचे नाही. यायच्यापेक्षा कसं होतं की आपण जॉब करायचो, तेवढा वेळ नाही भेटायचा सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला. इकडे आलो तर वेळ मिळायला लागला. तर वेळ तर मिळायलाच लागला, प्लस आम्हाला खाण्यापिण्याची आवड असल्यामुळे ना आम्ही नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला लागलो. तर त्याच्यामुळे मला कुकिंगमध्ये पण आवड यायला लागली. पण मग कुकिंगच्या नवीन नवीन म्हणजे रोशनसाठी म्हणा, परीसाठी म्हणा किंवा इतर फ्रेंड्स लोकांसाठी म्हणा, अशा नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला चालू केल्या. इथे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे ड्रायव्हिंग. तर रोशनने मग मला ड्रायव्हिंग पण शिकवली, ड्रायव्हिंग शिकली. आणि जेव्हा आपण इंडियामध्ये असतो तेव्हा आपण सगळ्या गोष्टींना म्हणजे ओळखीच्या असतात की कुठे गेलं तर काय मिळेल किंवा कुठची शाळा आहे मुलांसाठी सिलेक्ट करायला किंवा आपले इतर रिलेटिव्ह असतात. गाईड करायला कोणीतरी असतं. इथे ते मिळणं कठीण होतं. पण तरीही इथे जे काही मित्र होते ते काय सांगत गेले, त्यांच्याकडून आम्हाला काही लर्न करायला मिळालं. बऱ्याच गोष्टी होत्या. आम्ही बेसिकली आमच्या चॅनल मधून त्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगूया. आणि आताही कोणी जे नवीन येतं ना, इथे नवीन फॅमिली येते किंवा त्यांना डेफिनेटली आम्ही सपोर्ट करतो. आणि ज्या बेसिक गोष्टी ज्या इकडे आल्यावर ज्या पहिल्या गोष्टी ज्या लागतात ना, ऍटलीस्ट त्या आम्ही सांगून देतो की तुम्ही ह्या करा. हो, जे एक स्टार्टर किट असतं ना, की बँक अकाउंट कसं ओपन करायचं, SSN कसं अप्लाय करायचं, म्हणजे त्यांना जर जायचं असेल लायसन्ससाठी, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी, तर आम्ही प्रयत्न करतो की आमच्याकडून जेवढी मदत होईल. कारण आम्हालाही लोकांनी त्यावेळी मदत केली होती. आता आम्ही जस्ट ते पास ऑन करतो. जेव्हा आलो तेव्हा माझं शिक्षण मराठी मीडियम मधून झालं असल्यामुळे ना मला इथे कारण इथे ऑब्व्हियसली अमेरिका आहे तर इंग्लिशमध्ये बोलतात लोक आणि त्यांची ऍक्सेंट पण वेगळी आहे. तर माझ्यासाठी थोडं खूप कठीण गेलं, कारण म्हणजे आपल्याला माहितीच नाहीये इकडे. पण आता झाले 6-7 वर्ष झालं आम्ही इकडे राहतोय आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकल्या, इंडिपेंडेंट झाली, बऱ्याच गोष्टी मी माझ्या करते. आणि भाग्यश्रीने ऍक्च्युअली खूप मेहनत घेतली आणि खूप चांगलं कॅचअप केलं. कारण माझं शिक्षण हे इंग्लिश मीडियम मध्ये असल्यामुळे मला इनिशियली एवढं स्ट्रगल नाही झालं. हो, ऍक्सेंट थोडा डिफरंट आहे, त्यांचे स्लँग्स थोडे वेगळे असतात. तरीही इनिशियल ज्यांना इंग्लिश येते त्यांना एवढं डिफिकल्ट नाही होत. जेवढं जर शिक्षण तुमचं दुसऱ्या मीडियम मधून जर इंग्लिश किंवा हिंदी मीडियम मधून झालं असेल किंवा कन्नड तमिळ मीडियम मधून झालं असेल, त्यांना इकडचं थोडं इंग्लिश कॅच करणं डिफिकल्ट होतं. पण हॅट्स ऑफ टू भाग्यश्री, तिने खूप म्हणजे मेहनत घेतली त्या गोष्टीसाठी. आता तिचं जेही शाळेचे टीचरचे जे कन्व्हर्सेशन्स असतात, बाहेर कोणाशी बोलणं किंवा कॉल सेंटरमध्ये कॉल करणं, कस्टमर केअरला कॉल करणं, हे सर्व भाग्यश्री हँडल करते. चालेल, तर चला आता हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. चला, तर नक्की जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.